नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की कंबाईन ग्रुप सी जो 1 जूनला पेपर झालेला आहे त्याची कट ऑफ कमी असण्याचे कारणे काय? तर यापैकी बरेच असे कारणे आहेत की कंबाईन ग्रुप सीचा जो कट ऑफ कमी असणार आहे. तर तुम्ही ग्रुप बीचा सुद्धा पेपर दिलेला असेल आणि आज 1 जून रोजी जो झालेला ग्रुप सीचा पेपर आहे तो सुद्धा तुम्ही दिलेला असेल. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी तो दिलेला आहे ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा एकत्र. तर तुमच्या फरक लक्षात आलेलाच असेल की ग्रुप बीचा जो पेपर होता हा ग्रुप सीपेक्षा थोडा त्याची लेवल थोडी इझी होती आणि बरेच विद्यार्थ्यांनी असे बोललेले आहेत की ग्रुप सीचा पेपर हा थोडा मॉडरेट आहे कंपेअर टू ग्रुप बी. तर कट ऑफ कमी जाण्याचं एक कारण म्हणजे पेपर थोडा मॉडरेट होता. पेपर थोडा मॉडरेट आहे. मॉडरेट असल्यामुळे हा कट ऑफ नक्कीच कमी जाईल. कारण तुम्ही बघता की कंबाईन ग्रुप बीचा जो कट ऑफ आहे तो 60+ गेला, म्हणजे 62 आहे ओपनचा. तर म्हणजे ग्रुप बीचा एक कट ऑफ जो 62 गेला याचा अर्थ असा नाही की कंबाईन ग्रुप सीचा सुद्धा कट ऑफ हाय जाईल. दोघांमध्ये तुम्हाला फरक कळलेला असेल की ग्रुप सीचा पेपर हा थोडा मॉडरेट आहे. दुसरी गोष्ट अशी, एक कारण हे आहे की पेपर थोडा मॉडरेट आहे. दुसरं कारण असं आहे की नंबर ऑफ वॅकन्सी. आता ग्रुप बीच्या टोटल वॅकन्सी होत्या 480. ग्रुप बीमध्ये 480 वॅकन्सी होत्या आणि पेपर थोडा इझी होता, त्यामुळे कट ऑफ हाय गेला 62+. आता हा पेपर थोडा मॉडरेट होता ग्रुप सीचा आणि नंबर ऑफ वॅकन्सी जवळजवळ 1500पर्यंत वॅकन्सी आहेत आणि आणखी प्लस काही वॅकन्सी वाढणार आहेत. त्यामुळे वॅकन्सी वर सुद्धा कट ऑफ हा डिपेंड असतो. त्यामुळे हा कट ऑफ ह्या कारणामुळे सुद्धा कमी जातो. एक मॉडरेट म्हणजे पेपरची काठिण्य पातळी असल्यामुळे. दुसरी गोष्ट नंबर ऑफ वॅकन्सी, टोटल पोस्ट ग्रुप बीमध्ये 480 होत्या आणि ग्रुप सीमध्ये आहेत 1500, जवळजवळ 1500 पोस्ट आहेत. तर ह्यामुळे सुद्धा याची कट ऑफ कमी जाणार आहे. कारण नंबर 3 असं असेल की टोटल फॉर्म. आता ग्रुप बीच्या जागा 480 असूनही त्याचे टोटल फॉर्म खूप, म्हणजे ग्रुप सीच्या कम्पेअर टू जास्त होते. तर ग्रुप सीमध्ये टोटल फॉर्म भरणाऱ्याची संख्या खूप कमी आहे कम्पेअर टू ग्रुप बीमध्ये. हे एक सुद्धा कारण आहे कट ऑफ कमी येण्याचं. कारण तिसरं आणि कारण चौथं असेल की बऱ्याच विद्यार्थ्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचं एक लक्षात आलं की त्यांच्या क्लासमध्ये आणि ओव्हरऑल बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमच्या क्लासमध्ये जवळजवळ, म्हणजे एका क्लासमध्ये 24 विद्यार्थी असतात. तर 24पैकी जवळजवळ 17-18 विद्यार्थी पेपर द्यायला होते, म्हणजे बाकीचे ॲबसेंट होते. ॲबसेंट असण्याचं प्रमाणसुद्धा खूप असल्यामुळे त्याचा परिणाम कट ऑफवर सुद्धा होऊ शकतो. पण हा एवढा मॅटर करणार नाही ॲबसेंटचं प्रमाण, कारण जे विद्यार्थ्यांचा अभ्यास आहेत ते ऑलरेडी पेपर देणारच आहेत. पण तरीही थोडाफार होऊ शकतो. तर आपण हे कारणं आहेत की ह्या कारणामुळे सुद्धा कट ऑफ कमी येऊ शकतो, इत्यादी कारणं आहेत. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये हा फरक तुमच्या लक्षात आलेलाच असेल. ज्या विद्यार्थ्यांनी हॉलमध्ये पेपर दिलेला असेल त्यांच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की पेपर सोडवता काय त्यांना डिफिकल्टी फेस करावं लागलं ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे कम्पॅरिझन त्यांना लक्षात आलेलं असेल. तर ह्या इत्यादी गोष्टीवरून आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा कट ऑफ हाय जाणार नाही, कारण हे तुमच्या लक्षातच आलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे नंबर ऑफ वॅकन्सी जास्त असल्यामुळे हा कट ऑफ नक्कीच कमी जाणार आहे. तर मी कट ऑफ तयार केलेला आहे आणि नक्कीच याच्यापेक्षा तो जास्त जाणार नाही. उलट एखादा मार्क्स 1-2 मार्क्स कमीसुद्धा होऊ शकतील, बट मी जेमतेम थोडा जास्तच ठेवला आहे. म्हणजे जास्त म्हणजे ह्या मार्कवर तुम्ही सेफ असणार आहात. तर एक्सपेक्टेड कट ऑफ ग्रुप सीचा ओपनसाठी असेल, ज्या मुलांना 50 ते 52 आहेत, ओपनच्या मुलांना 50 ते 52 ज्यांनी स्कोर केलेला असेल
ते मेन्सची तयारी करू शकतात आणि ते सेफ आहेत. आणि ओपन फिमेलसाठी 48 ते 50, ओपन मेलसाठी 50 ते 52 आणि ओपन फिमेलसाठी 48 ते 50. एवढा स्कोर तुम्ही गेन केला असेल तर तुम्ही नक्कीच मेन्ससाठी क्वालिफाय व्हाल. आणि हा कट ऑफ बऱ्यापैकी आहे, म्हणजे पोस्टच्या मानानुसार. म्हणजे असं कंपॅरिझन करू नका की हा ग्रुप बीचा 62 गेला म्हणजे हा सुद्धा खूप हाय जाईल, नाही होईल. हा पेपर नक्कीच 50 ते 52 याच्यापेक्षा जास्त जाणारच नाही, ही गॅरंटी आहे, लिहून ठेवा माझ्याकडून. आणि ओपनचा मेलचा फिमेलचा जो कट ऑफ असतो तोच OBCचा सुद्धा सेम असतो, त्यामुळे ओपन आणि OBC ह्यांचा कट ऑफ सेम असतो. नंतर SCसाठी जो कट ऑफ ठेवलेला आहे मी 47 ते 49. ज्याही विद्यार्थ्यांना 47 ते 49 आहेत ते विद्यार्थी सेफ आहेत. आणि फिमेलसाठी 45 ते 47 बिलकुल सेम, बिलकुल बिनधास्त तुम्ही अभ्यास करू शकता मेन्सचा जोरात. आणि पोस्ट भरपूर आहेत, ज्यांचे टायपिंग इंग्लिश मराठी दोन्ही असेल तर त्यांना खूप फायदा आहे. तर STचा कट ऑफ असेल मेलसाठी 44 ते 46. एखादा कमीसुद्धा होऊ शकतो, पण 44 ते 46 ठेवलेला आहे मी, जेमतेम थोडा सेफ झोनमध्येच कट ऑफ ठेवलेला आहे मी. म्हणजे तुम्ही याच्यापेक्षा कमी तुम्हाला ठेवला नाही, 1-2 कमी असला, एखादा कमी असला तरी तुम्ही मेन्सचा तयारी करू शकता. तसेच ST फिमेलचा जो कट ऑफ आहे 42 ते 44, बिलकुल सेफ, बिनधास्त अभ्यास करा तुम्ही, टेन्शन न घेता अभ्यास करा. आणि EWSचा सुद्धा 46 ते 48 किंवा 45सुद्धा, ज्यांना 45 आहेत ते सुद्धा मेन्सची तयारी करू शकता, कारण खूप फायदा होईल तुम्हाला. आतापासून तयारी केली तर तुम्ही नक्कीच मेन्ससुद्धा क्वालिफाय करू शकाल. ज्यांना 45 ते 48 आहेत EWSचे ते बिनधास्तपणे अभ्यास करा. आणि फिमेल EWSचे आहेत त्यांना 44 ते 45च्या दरम्यान आहेत ते बिनधास्त अभ्यास करू शकतात मेन्सचा. तसेच NTमध्ये बरेच सब क्लासिफिकेशन आहे, NT, CB वगैरे, त्यांचा कट ऑफ नेहमीप्रमाणे ओपनसारखाच लागतो. त्यामुळे NTचे जे आहेत त्यांनी ओपन 50-50वाले 49-50-52पर्यंत जे आहेत, 49-50-52 ह्या कॅटेगरीमध्ये, या रेंजमध्ये जे आहेत त्यांनी नक्कीच मेन्ससाठी तयारी करावी असं मला वाटतं. फिमेलसुद्धा त्यांचं तेच असतं. आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथं मी ठेवलेला आहे 28 ते 30. हा थोडा जास्त, म्हणजे त्या याच्यामुळे थोडा जास्तच ठेवला आहे मी. पण 28 ज्यांना आहेत ते बिलकुल मेन्सची तयारी करा एक्स सर्व्हिसमॅनसाठी. बरेच एक्स सर्व्हिसमॅन विचारतात की सर प्रत्येकजण प्रत्येक कॅटेगरीचा टाकतो, पण एक्स सर्व्हिसमॅनसाठी कट ऑफ टाकत नाही एक्सपेक्टेड. तर मी एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा टाकलेला आहे की ज्या एक्स सर्व्हिसमॅन आपले जे जवान आहेत त्यांना 28 ते 30 आहेत ते नक्कीच मेन्सची तयारी करू शकतात. तसेच आपले दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्या दिव्यांग विद्यार्थ्यांनासुद्धा 30 ते 32 दरम्यान आहेत ते विद्यार्थीसुद्धा बिनधास्त डोळे झाक मेन्ससाठी तयारीला लागा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आत्तापासून जर तुम्ही चांगले मेहनतीची कठीण अभ्यास जर केला तर यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल. आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही एकदा परत पाहू शकता, पॉज करून व्हिडिओ आपापल्या कॅटेगरीनुसार. आणि बिनधास्त राहा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ जाणार नाही. मार्केटमध्ये विद्यार्थी काहीही बोंब करो की ग्रुप बीचा एवढा कट ऑफ गेला आणि आता ग्रुप सीचा एवढा तो पण खूप जास्त जाणार आहे. तर हे इतके ते फॅक्ट असे आहेत की त्या फॅक्टवरून आपल्याला नक्कीच ग्रुप सीचा जो कट ऑफ आहे तो नक्कीच याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. मी दिलेला जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे याच्यापेक्षा जास्त जर गेला तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये काहीही बोलू शकाल. हा तुम्ही व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्या याच्यामध्ये, जेव्हा कट ऑफ लागेल तेव्हा मला कळवा. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक तुमच्या मेन्ससाठी. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे मला एक मोटिवेट म्हणून नक्कीच माझा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. जय हिंद.